प्रकरण 1. गुरुत्वाकर्षण. उजळणी. दैनंदिन व्यवहारात आपण अनेक क्रिया करतो. त्यासाठी बलही प्रयुक्त करतो. जसे पुस्तक उचलणे, सायकल चालवणे, भिंतीत खिळा मारणे, जिना चढणे इत्यादी. ह्या सर्व उदाहरणात बल प्रयुक्त केले जात आहे. वस्तूवर बल लावले असता त्याचे वस्तूवर विविध परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. स्थिर वस्तू गतिमान होऊ शकते. वस्तूची चाल बदलू शकते. वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते. वस्तूची चाल व वस्तूच्या गतीची दिशा दोन्ही बदलू शकतात. वस्तूचा आकार तसेच वस्तूचे आकारमान यात बदल होऊ शकतो. बलाचे विविध प्रकार आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहेत. स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल, स्थितिक विद्युत बल हे बलाचे विविध प्रकार आहेत. ह्या प्रकारांपैकी गुरुत्वीय बलाचा सखोल अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चेंडूने खेळताना आपण जेव्हा चेंडू बल लावून वर फेकतो तेव्हा थोड्या उंचीवर जाऊन चेंडू परत खाली येतो. झाडावरील फळे पिकल्यानंतर जमिनीवर पडतात. असे होते कारण पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे खेचते. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास गुरुत्वीय बल म्हणतात. प्रत्येक वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करते हे आपल्याला ठाऊक आहेच. गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्ये सुद्धा प्रयुक्त होते हेही आपण मागील इयत्तेत पाहिले आहे. चला आता या बलाचा शोध कसा लागला त्याविषयी आपण जाणून घेऊया. गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. असे म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. सर्व सफरचंदे क्षितिजलंब दिशेने म्हणजेच सरळ खालीच का पडतात? तिरकी का पडत नाहीत? किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाहीत? असे बरेच प्रश्न त्यांना पडले. बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल आणि या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिजलंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिजलंब दिशेने खाली पडते. इथे दाखवलेली अंतरे प्रमाणानुसार नसल्याचे लक्षात घ्यावे. वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदांवर प्रयुक्त होणारे हे आकर्षण बल सफरचंदांहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूंवरही प्रयुक्त होते. सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूंवरही गुरुत्वीय बल प्रयुक्त होते. पृथ्वीचे गुरुत्वीय बल वातावरणाला धरून ठेवते. जर हे बल नसते तर वातावरण नसते व वातावरणाच्या अभावी सजीव सृष्टी जगू शकली नसती. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाअभावी सर्व वस्तू तरंगल्या असत्या. क्षितिजलंब दिशेत सरळ वर फेकलेली वस्तू कधीच खाली पडली नसती. परिचय शास्त्रज्ञांचा. सर आयझॅक न्यूटन आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम,
गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया नावाच्या पुस्तकात मांडला. त्याआधी केपलरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते. परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांची काही जाण नव्हती. न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रांमध्येही उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. कॅल्क्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. परावर्तक ही दुर्बीण तयार करणारे न्यूटन हे पहिले शास्त्रज्ञ होते. या महान शास्त्रज्ञाविषयी जाणून घेतल्यानंतर आता आपण बल व गती यांच्यातील संबंधांविषयी जाणून घेऊया. बल व गती. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते, हे आपण पाहिले आहे. न्यूटनचे गतिविषयक 3 नियमही आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहेत. ते नियम आठवतात का तुम्हाला? चला चटकन त्याची उजळणी करूया. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याचवेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. गतिविषयक नियमांची उजळणी केल्यानंतर आता आपण वर्तुळाकार गतीचा अभ्यास करूया. वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल. प्रथम एक कृती करूया. एक दगड घेऊन एका दोरीच्या टोकाला बांधूया. आता दोरीचे दुसरे टोक हातात धरून फिरवूया, जेणेकरून दगड एका वर्तुळावरून फिरेल. या वर्तुळाकार कक्षेवर फिरणाऱ्या दगडावर आपण कक्षेच्या दिशेनं बल प्रयुक्त करत आहोत. जोपर्यंत आपण दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत त्या दगडाला आपण आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचतो आहोत. आपण दोरी सोडून दिली तर दगडावरील आपण लावलेले बल संपुष्टात येते व त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्याच्या वेगाची दिशा असते. आत्ताच केलेल्या दगडाच्या कृतीसारखीच एक कृती आपण मागील इयत्तेत केली होती. आठवते आहे का ती कृती तुम्हाला? त्या कृतीमध्ये आपण एका गोल फिरणाऱ्या चकतीच्या कडेवर 5 रुपयांचे नाणे ठेवले होते. चकती वेगात गोल फिरत असताना चकतीच्या कडेवरील नाणे चकतीवरून दूर फेकले जात असल्याचे आपण पाहिले होते. हे नाणे वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने फेकले जाते. या दोन्ही कृतीतील निरीक्षणावरून हे स्पष्ट होते की वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो हे आपल्याला माहीतच आहे. म्हणजेच त्याची दिशा अर्थात वेग सारखा बदलत असतो. चंद्राला पृथ्वीभोवती
त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होत असते. पृथ्वी हे बल केंद्राच्या दिशेने प्रयुक्त करते. हे आकर्षण बल नसते तर चंद्राची गती सरळ रेषेत असली असती. चंद्राप्रमाणेच आपल्या सौरमालेतील इतर ग्रह देखील सूर्याभोवती विशिष्ट कक्षेत भ्रमण करतात. त्यावरही असे बल केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होत असते. म्हणजेच सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असावा. चला आता पुढच्या भागाकडे वळण्यापूर्वी एका शास्त्रज्ञाचा परिचय करून घेऊया. परिचय शास्त्रज्ञांचा. योहानेस केपलर हे एक जर्मन खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. सन 1600 मध्ये ते प्रागमधील टायको ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाचे मदतनीस म्हणून कार्य करू लागले. सन 1601 मध्ये टायको ब्राहे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर केपलर यांना त्यांचा उत्तराधिकारी शाही गणितज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आले. ब्राहे यांनी केलेली ग्रहांच्या स्थानांची निरीक्षणे वापरून केपलर यांनी ग्रहांच्या गतीचे नियम शोधून काढले. त्यांनी खगोलशास्त्रावर विविध पुस्तके लिहिली. त्यांचे कार्य पुढे न्यूटन यांना गुरुत्वाकर्षणाच्या नियमात शोधात उपयोगी पडले. चला तर मग या शास्त्रज्ञाने मांडलेले नियम अभ्यासूया. केपलरचे नियम. प्राचीन काळापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोळ्यांनी केली जात असत. 16व्या शतकापर्यंत ग्रहांच्या स्थिती व गतीविषयी बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहानेस केपलर नावाच्या शास्त्रज्ञाने ती सर्व माहिती अभ्यासली. त्यांना आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडले. हे नियम अभ्यासण्यापूर्वी थोडक्यात आपण लंबवर्तुळ म्हणजे काय ते जाणून घेऊया. माहीत आहे का तुम्हाला? लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी आकृती. यालाच प्रतलीय लंबवृत्त असे म्हणतात. यास 2 नाभिबिंदू असतात. येथे दाखवलेल्या आकृतीत F1 व F2 हे 2 नाभिबिंदू आहेत. या 2 नाभिबिंदूंपासूनच्या वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतराची बेरीज एकसमान असते. इथे A, B आणि C हे परिघावरचे बिंदू आहेत. म्हणून AF1 अधिक AF2 बरोबर BF1 अधिक BF2 बरोबर CF1 अधिक CF2. लंबवर्तुळ म्हणजे काय हे जाणून घेतल्यानंतर आता आपण केपलरचा पहिला नियम अभ्यासूया. केपलरचा पहिला नियम. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. येथे ग्रहाची सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाची लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली आहे. सूर्याची स्थिती S या अक्षराने दर्शवली आहे. केपलरचा दुसरा नियम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. AB व CD ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. म्हणजेच समान कालावधीनंतर A व C पासून असलेले ग्रहाचे स्थान क्रमशः B व D या अक्षराने दर्शवले आहे. म्हणजेच आकृतीमधील AS व CS या सरळ रेषा एका कालावधीत म्हणजेच समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. अर्थात
ASB व CSD ही क्षेत्रफळे समान आहेत. केपलरचा तिसरा नियम सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तन काल हा T असेल व सूर्यापासूनचे त्याचे सरासरी अंतर R असेल तर T चा वर्ग R च्या घनाला समानुपाती असेल. म्हणजेच T चा वर्ग भागिले R चा घन बरोबर स्थिर बरोबर K. लंबवर्तुळ आणि केपलरच्या नियमांचा अभ्यास केल्यानंतर आता वेळ झाली आहे प्रश्नोत्तराची. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ESF हे क्षेत्रफळ ASB एवढे असल्यास EF बद्दल काय सांगता येईल? ESF हे क्षेत्रफळ ASB एवढे असल्यास ग्रहाचा वेग A व B यांच्या दरम्यान जास्तीत जास्त असेल तर E व F यांच्या दरम्यान कमीत कमी असेल. केपलरचे हे नियम केवळ नियमितपणे निरीक्षणे करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानांवरून शोधून काढले. ग्रह या नियमांचे पालन का करतात याचे कारण मात्र त्यांना माहीत नव्हते. या प्रकरणाच्या पुढील भागात केपलरच्या नियमांची गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना कशी मदत झाली हे आपण पाहणार आहोत. चला तर मग त्या भागाकडे वळूया. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. केपलरचे नियम व इतर सर्व निरीक्षणे लक्षात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि वस्तूंमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. येथे M1 व M2 ही वस्तुमान असलेल्या दोन वस्तू दाखवल्या आहेत. त्यांच्यामधील अंतर D आहे. या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय आकर्षण बल F पुढील प्रमाणे असेल. F हे M1 आणि M2 यांच्या गुणाकाराच्या समानुपाती आहे. तसेच F हे D च्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे. ही दोन्ही समीकरणे एकत्र केल्यास F हे M1 गुणिले M2 छेद D चा वर्ग यांच्या समानुपाती आहे. म्हणजे F बरोबर कॅपिटल G गुणिले M1 गुणिले M2 छेद D चा वर्ग. येथे कॅपिटल G हा स्थिरांक असून त्यास वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असे म्हणतात. या समीकरणावरून दिसून येते की G चे मूल्य हे एकक वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून एकक अंतरावर स्थित असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपल्याला मिळेल. म्हणजेच SI एकक प्रणालीत G चे मूल्य 2 एकक म्हणजेच 1 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या व एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर असलेल्या वस्तूंमधील गुरुत्वीय बलाच्या मूल्याएवढे असते. या सूत्रावरून G बरोबर F गुणिले D चा वर्ग छेद M1 गुणिले M2. चला आता आपण SI एकक प्रणालीत G चे एकक काय आहे ते पाहूया. त्यासाठी आपण बल F, अंतर D व वस्तुमान M यांची SI पद्धतीतील एकके लिहूया. म्हणून G बरोबर न्यूटन गुणिले मीटर वर्ग छेद किलोग्रॅम गुणिले किलोग्रॅम. म्हणून SI एकक प्रणालीत G चे एकक
न्यूटन मीटर वर्ग छेद किलोग्रॅम वर्ग हे आहे. जीचे मूल्य सर्वप्रथम हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने प्रयोग करून मोजले. एसआय एकक प्रणालीत ते 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग हे आहे. हे मूल्य वस्तूचा आकार व प्रकार यावर अवलंबून नसते, तसेच ते दोन वस्तुमानांमधील माध्यमावरही अवलंबून नसते. म्हणूनच जीला वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असे म्हणतात. समजा जीचे मूल्य आहे त्या मूल्याच्या दुप्पट असते तर काय झाले असते? काय वाटतं तुम्हाला? जीचे मूल्य 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग याच्या दुप्पट असते तर गुरुत्वीय बल दुप्पट झाले असते. अर्थातच दोन वस्तूंचे वस्तुमान व त्यांच्यातील अंतर स्थिर असल्यास. F बरोबर G गुणिले M1 गुणिले M2 छेद D चा वर्ग या सूत्रावरून हे स्पष्ट होते की दोन वस्तूंपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार त्या वस्तूंमधील गुरुत्वीय बल दुप्पट होईल. तसेच त्या दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर त्या वस्तूंमधील गुरुत्वीय बल 1/4 होईल. दोन्ही वस्तू गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. परंतु जर का त्या वस्तू गोल व नियमित आकाराच्या म्हणजेच रेग्युलर शेप नसतील तर त्या वस्तूंमधील गुरुत्वीय बल त्यांच्या वस्तुमान केंद्रांना म्हणजेच सेंटर ऑफ मास यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत असते व डी साठी त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो ज्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते असे मानू शकतो. एकसमान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते. कोणत्याही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर म्हणजेच सेंट्रॉइडवर केंद्रित असते. गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगताना गुरुत्वीय बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असल्याचे प्रतिपादन न्यूटनने केले. यासाठी त्यांनी केप्लरच्या तिसऱ्या नियमाची मदत घेतली. कशी ते बघूया. त्यासाठी आपण अभिकेंद्री बलाचे परिमाण अभ्यासूया. समजा एक वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते हे आपण पाहिले. समजा वर्तुळाकार गतीने गतिमान असलेल्या वस्तूचे वस्तुमान m ने वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या r ने व तिची चाल v ने दर्शवली तर अभिकेंद्री बलाचे परिमाण mv वर्ग छेद r एवढे असते. अभिकेंद्री बलाचे हे परिमाण गणिती क्रियेद्वारे सिद्ध करता येते व ते तुम्ही पुढील इयत्तांमध्ये शिकाल. आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल F बरोबर mv वर्ग छेद r इतके असले पाहिजे. समीकरण 1. येथे m हे ग्रहाचे वस्तुमान, v ही त्याची चाल व r ही ग्रहाच्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजेच ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आहे. ग्रहाची चाल आपण त्याचा आवर्तकाल t म्हणजेच सूर्याभोवती
एक परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून काढू शकतो. चाल बरोबर कापलेले अंतर छेद त्यासाठी लागलेला काल हे समीकरण वापरून ग्रहाचा वेग काढता येतो. या समीकरणामध्ये कापलेले अंतर बरोबर ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर बरोबर कक्षेचा परिघ बरोबर 2πr व त्यासाठी लागलेला वेळ बरोबर आवर्तकाल बरोबर टी. म्हणून ग्रहाचा वेग v बरोबर कक्षेचा परिघ भागिले आवर्तकाल बरोबर 2πr भागिले टी. समीकरण 2. समीकरण 2 समीकरण 1 मध्ये भरून f बरोबर m गुणिले 2πr भागिले टी कंसाचा वर्ग भागिले r. म्हणून f बरोबर 4m पाय वर्ग गुणिले r भागिले टी वर्ग. आता या समीकरणास r वर्गने गुणूया तसेच भागूया. म्हणून f बरोबर 4m पाय वर्ग भागिले r वर्ग गुणिले r घन भागिले टी वर्ग. केप्लरच्या तिसऱ्या नियमाप्रमाणे टी वर्ग भागिले r घन बरोबर k बरोबर स्थिर. म्हणूनच f बरोबर 4m पाय वर्ग भागिले r वर्ग गुणिले k. या समीकरणामध्ये 4m पाय वर्ग भागिले k हे स्थिर असल्याने f हे r वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे. म्हणजे सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्री बल जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते ते सूर्य व ग्रहांमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. हे अभिकेंद्री बलच गुरुत्वीय बल असून ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते असा न्यूटनने निष्कर्ष काढला. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. ग्रह, तारे व विश्वातील इतर घटक यांच्या प्रचंड वस्तुमानांमुळे हे शक्य होते. चला आता आपण दोन वस्तूंतील गुरुत्वीय बल कसे काढतात ते पाहूया. समजा दोन वस्तूंची वस्तुमाने अनुक्रमे 4 किलो आणि 5 किलो अशी आहेत. या दोन वस्तूंमधील अंतर 0.5 मीटर असल्यास या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल किती असेल ते शोधूया. गुरुत्वीय बल F ची किंमत आपल्याला F बरोबर G गुणिले M1 गुणिले M2 छेद R चा वर्ग या सूत्राने मिळते. येथे G बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग. M1 बरोबर 4 किलोग्रॅम, M2 बरोबर 5 किलोग्रॅम, R बरोबर 0.5 मीटर. या सर्व किमती सूत्रात भरून F बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 4 गुणिले 5 छेद 0.5 चा वर्ग. म्हणून दोन्ही वस्तूंमधील गुरुत्वीय बल F बरोबर 533.6 गुणिले 10⁻11 न्यूटन. हे बल दोन्ही वस्तूंना एकमेकांकडे ओढले जाण्यासाठी नगण्य स्वरूपाचे अल्प किमतीचे आहे. त्यामुळेच या दोन्ही वस्तू एकमेकांकडे आकर्षिल्या जात नाहीत. हे आता तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल ना? चला आता आपण काही उदाहरणे सोडवूया.
सोडवलेली उदाहरणे. संच 1. उदाहरण 1. महेंद्र व विराट 1 मीटरच्या अंतरावर बसले आहेत. त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75 किलोग्रॅम व 80 किलोग्रॅम आहेत. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल काढा. उत्तर. प्रथम आपण दिलेल्या बाबींची नोंद करूया. अंतर R बरोबर 1 मीटर. महेंद्रचे वस्तुमान M1 बरोबर 75 किलोग्रॅम. विराटचे वस्तुमान M2 बरोबर 80 किलोग्रॅम. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक G बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग. न्यूटनच्या सिद्धांतानुसार F बरोबर G गुणिले M1 गुणिले M2 छेद R चा वर्ग. दिलेल्या किमती या सूत्रात भरून F बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 75 गुणिले 80 छेद 1 चा वर्ग. म्हणून F बरोबर 4.002 गुणिले 10⁻7 न्यूटन. महेंद्र व विराट दरम्यान 4.002 गुणिले 10⁻7 न्यूटन इतके गुरुत्वीय बल असेल. हे बल अगदीच नगण्य आहे. जर महेंद्र ज्या बाकावर बसला आहे त्यामधील घर्षण बल 0 असेल तर या गुरुत्वीय बलामुळे महेंद्र विराटकडे सरकू लागेल. त्याचे त्वरण व त्याचा सरकण्याचा वेग आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. उदाहरण 2. उदाहरण 1 मध्ये महेंद्रचा बाक घर्षणरहित असेल तर विराम अवस्थेतून सुरू झाल्यावर 1 सेकंदानंतर महेंद्रचा विराटकडे सरकण्याचा वेग किती असेल? तो वेग कालानुसार बदलेल का व बदलल्यास तो कसा बदलेल? उत्तर. चला प्रथम आपण दिलेल्या बाबींची नोंद करूया. उदाहरण 1 मध्ये आपण महेंद्रवरील प्रयुक्त बल F काढले. ते 4.002 गुणिले 10⁻7 न्यूटन इतके आहे. महेंद्रचे वस्तुमान M1 बरोबर 75 किलोग्रॅम. सुरुवातीला महेंद्र बाकावर बसलेला असल्यामुळे त्याचा सुरुवातीचा वेग U बरोबर 0. कालावधी T बरोबर 1 सेकंद. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाप्रमाणे महेंद्रवरील बलामुळे त्याचे होणारे त्वरण A बरोबर F भागिले M. म्हणून A बरोबर 4.002 गुणिले 10⁻7 छेद 75. म्हणून A बरोबर 5.34 गुणिले 10⁻9 मीटर प्रति सेकंद वर्ग. आता न्यूटनचे पहिले समीकरण वापरून आपण महेंद्रचा 1 सेकंदानंतरचा असणारा वेग काढूया. या समीकरणाप्रमाणे अंतिम वेग v बरोबर सुरुवातीचा वेग u अधिक त्वरण a गुणिले कालावधी t. सुरुवातीचा वेग 0 आणि बाक घर्षणरहित आहे असे गृहीत धरल्यास v बरोबर 0 अधिक 5.34 गुणिले 10⁻9 गुणिले 1. म्हणून महेंद्रचा 1 सेकंदानंतरचा वेग v बरोबर 5.34 गुणिले 10⁻9 मीटर प्रति सेकंद. हा अतिशय संथ वेग आहे व तो देखील घर्षण नसल्यास संभव आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच. तसेच कालानुसार महेंद्र विराटच्या जवळ सरकल्यामुळे
त्यांच्यातील अंतर कमी होत जाईल. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे अंतर कमी झाल्यास गुरुत्वीय बल वाढत जाईल व त्यामुळे न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे त्वरणही वाढत जाईल. चला आता अजून एक उदाहरण सोडवूया. उदाहरण 3. उदाहरण 2 मध्ये आपण काढलेले महेंद्रचे त्वरण स्थिर धरल्यास वेगानुसार त्याला विराटकडे 1 सेंटीमीटर सरकण्यासाठी किती वेळ लागेल? उत्तर. प्रथम आपण दिलेल्या बाबींची नोंद करूया. सुरुवातीला महेंद्र बाकावर बसलेला असल्यामुळे त्याचा सुरुवातीचा वेग u बरोबर 0. महेंद्रचे त्वरण a बरोबर 5.34 गुणिले 10⁻⁹ मीटर प्रति सेकंद वर्ग. विस्थापन s बरोबर 1 सेंटीमीटर बरोबर 0.01 मीटर. आता न्यूटनचे दुसरे समीकरण वापरून आपण महेंद्रला विराटकडे 1 सेंटीमीटर सरकण्यासाठी किती वेळ लागेल ते काढूया. या समीकरणाप्रमाणे विस्थापन s बरोबर सुरुवातीचा वेग u गुणिले कालावधी t अधिक 1/2 गुणिले त्वरण a गुणिले कालावधी t चा वर्ग. या समीकरणात दिलेल्या किमती भरून 0.01 बरोबर 0 गुणिले t अधिक 1/2 गुणिले 5.34 गुणिले 10⁻⁹ गुणिले t चा वर्ग. म्हणून t बरोबर 1935.28 सेकंद. चला आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. पृथ्वीचे गुरुत्वीय बल. माहीत आहे का तुम्हाला? समुद्रात नियमितपणे येणाऱ्या भरती व ओहोटीबद्दल तुम्हाला माहीतच असेल. एका किनाऱ्यावरील समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसातून नियमित कालावधीने 2 वेळा वाढते व कमी होते. वेगवेगळ्या स्थानांवर भरती व ओहोटीची वेळ वेगवेगळी असते. समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे बदलते. या बलामुळे चंद्राच्या दिशेला असलेल्या पाण्यात फुगवटा तयार होतो. त्यामुळे त्या स्थानांवर भरती येते व त्या स्थानांपासून 90° कोन असलेल्या पृथ्वीवरील स्थानांवर पाण्याची पातळी कमी होते व तेथे ओहोटी येते. सागर किनारी फिरताना किंवा पाण्यात खेळताना आपण भरती ओहोटीच्या वेळांची पुरेशी काळजी घेतली पाहिजे, अन्यथा गंभीर दुर्घटना होऊ शकतात. क्षितिजलंब दिशेत सरळ वर वस्तू फेकली असता तिचा वेग कमी कमी होत जाऊन थोड्या उंचीवर हा वेग 0 होतो. त्यानंतर ती वस्तू सरळ खाली येण्यास सुरुवात करते. असे का बरे होते माहीत आहे का तुम्हाला? पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने स्वतःकडे आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते, म्हणून कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिजलंब दिशेत सरळ खाली पडते. आपण जेव्हा एखादी वस्तू क्षितिजलंब दिशेत सरळ वर फेकतो तेव्हा पृथ्वीचे हे गुरुत्वीय बल त्याला खाली खेचत असते व त्याचा वेग कमी करते. सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळे वस्तूचा वेग काही काळाने 0 होतो व त्याच बलामुळे वस्तू खाली पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागते. आता तुम्ही सांगू शकाल का, क्षितिजलंब दिशेत सरळ वर फेकलेल्या वस्तूची कमाल उंची कशावर अवलंबून असेल? वस्तूची कमाल उंची तिला ज्या वेगाने फेकले जाते
त्यावर अवलंबून असते. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते. म्हणजे पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे खेचते, तसेच सफरचंदही पृथ्वीला तेवढ्याच बलाने स्वतःकडे खेचते. मग सफरचंद पृथ्वीवर का पडते? पृथ्वी सफरचंदाकडे का सरकत नाही? अगदी बरोबर. होय, सफरचंदही पृथ्वीला आकर्षित करते, परंतु सफरचंदाचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या तुलनेत अगदीच कमी आहे. म्हणून पृथ्वी सफरचंदाकडे सरकत नाही. तसेच पृथ्वी व चंद्र यांच्यातही होते. पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. हे आता आपणास ठाऊक झाले आहे. या नैसर्गिक उपग्रहाप्रमाणे पृथ्वीची परिक्रमा करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या बाबतीतही हेच घडत असते. चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरतात. त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते, परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत. असे का होते? चंद्र व कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असे होते. हा वेग नसता तर ते पृथ्वीवर पडले असते. चला, आता आपण या संकल्पनेवर आधारित काही उदाहरणे सोडवूया. सोडवलेली उदाहरणे. संच 2. उदाहरण 1. या अगोदर पाहिलेल्या उदाहरण संचातील पहिल्या उदाहरणातील महेंद्र यावरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचे परिमाण काढा. उत्तर. प्रथम आपण दिलेल्या बाबींची नोंद करूया. येथे वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक G बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग. पृथ्वीचे वस्तुमान बरोबर M1 बरोबर 6 गुणिले 10⁻24 किलोग्रॅम. महेंद्रचे वस्तुमान बरोबर M2 बरोबर 75 किलोग्रॅम. स्मॉल r बरोबर महेंद्र व पृथ्वीमधील अंतर बरोबर पृथ्वीची त्रिज्या बरोबर कॅपिटल R बरोबर 6.4 गुणिले 10⁻6 मीटर. महेंद्रवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल F ची किंमत F बरोबर G गुणिले M1 गुणिले M2 छेद R चा वर्ग या सूत्राने आपल्याला मिळते. या सर्व किमती सूत्रात भरून F बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 6 गुणिले 10⁻24 गुणिले 75 किलोग्रॅम भागिले 6.4 गुणिले 10⁻6 कंसाचा वर्ग. म्हणून महेंद्रवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल F बरोबर 733 न्यूटन. आता आपण ह्या बलाची आणि महेंद्र व विराट यांच्या दरम्यान असलेल्या गुरुत्वीय बलाची तुलना करूया. महेंद्रवरील पृथ्वीच्या गुरुत्वीय बलास महेंद्र व विराट यांच्या दरम्यान असलेल्या गुरुत्वीय बलाने भागल्यास आपल्या असे लक्षात येते की महेंद्रवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल महेंद्र व विराट यांच्या दरम्यान असलेल्या गुरुत्वीय बलाच्या 1.83 गुणिले 10⁻9 इतक्या पट आहे. उदाहरण 2. विराम अवस्थेतून सुरू करून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे 1 सेकंदानंतर महेंद्रचा वेग किती असेल? उत्तर. प्रथम आपण दिलेल्या बाबींची नोंद करूया. येथे महेंद्रचा सुरुवातीचा वेग u बरोबर 0 आहे. महेंद्रवरील गुरुत्वीय बल F बरोबर 733 न्यूटन आहे. महेंद्रचे वस्तुमान
बरोबर एम बरोबर 75 किलोग्रॅम. कालावधी टी बरोबर 1 सेकंद. प्रथम आपण महेंद्रचे त्वरण ए बरोबर एफ भागिले एम या सूत्राने काढूया. म्हणून ए बरोबर 733/75. म्हणून ए बरोबर 9.77 मीटर प्रति सेकंद वर्ग. आता न्यूटनचे पहिले समीकरण वापरून आपण महेंद्रचा 1 सेकंदानंतर असणारा वेग काढूया. या समीकरणाप्रमाणे अंतिम वेग व्ही बरोबर सुरुवातीचा वेग यू अधिक त्वरण ए गुणिले कालावधी टी. म्हणून व्ही बरोबर 0 अधिक 9.77 गुणिले 1. म्हणून व्ही बरोबर 9.77 मीटर प्रति सेकंद. हा वेग पहिल्या उदाहरण संचाच्या उदाहरण 2 मधील महेंद्रच्या वेगाच्या 1.83 गुणिले 10⁹ इतक्या पट आहे. यानंतर वेळ झाली आहे प्रश्नोत्तराची. चला आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. पृथ्वीचे गुरुत्व त्वरण. पृथ्वी तिच्याजवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूत त्वरण निर्माण होते. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेही वस्तूंमध्ये त्वरण निर्माण होते. यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात व ते स्मॉल जी या अक्षराने संबोधले जाते. त्वरण ही एक सदिश राशी आहे हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो आहोत. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजेच क्षितिजलंब दिशेत असते. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत व न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम यावरून पृथ्वीच्या केंद्रापासून आर अंतरावर असलेल्या एम वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल एफ व त्या वस्तूचे त्वरण जी कसे काढता येते ते पाहूया. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावरून वस्तूवरील गुरुत्वीय बल एफ बरोबर वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक कॅपिटल जी गुणिले पृथ्वीचे वस्तुमान कॅपिटल एम गुणिले वस्तूचे वस्तुमान एम भागिले अंतर स्मॉल आर चा वर्ग समीकरण 1. तसेच न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाप्रमाणे वस्तूवरील गुरुत्वीय बल एफ बरोबर वस्तूचे वस्तुमान स्मॉल एम गुणिले वस्तूचे त्वरण स्मॉल जी समीकरण 2. समीकरण 1 व समीकरण 2 वरून स्मॉल एम गुणिले स्मॉल जी बरोबर कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम गुणिले स्मॉल एम भागिले स्मॉल आर चा वर्ग. म्हणून स्मॉल जी बरोबर कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम भागिले स्मॉल आर चा वर्ग समीकरण 3. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर स्थित असेल तर स्मॉल आर बरोबर कॅपिटल आर बरोबर पृथ्वीची त्रिज्या व म्हणून पृष्ठभागावरील जी चे मूल्य बरोबर कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम भागिले कॅपिटल आर चा वर्ग समीकरण 4. पृथ्वीचे वस्तुमान 6 गुणिले 10⁴ किलोग्रॅम आहे व तिची त्रिज्या 6.4 गुणिले 10⁶ मीटर आहे. आता ही मूल्ये समीकरण 4 मध्ये भरूया. स्मॉल जी बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 6 गुणिले 10⁴ भागिले 6.4 गुणिले 10⁶ कंसाचा वर्ग बरोबर 9.77
7 मीटर प्रति सेकंद वर्ग. समीकरण 5. हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान कॅपिटल एम व तिची त्रिज्या कॅपिटल आर यावर अवलंबून असते व म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असते. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर गुरुत्व त्वरणाची ही किंमत अवलंबून नसते. समजा जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट असते व त्रिज्या अर्धी असती तर जीचे मूल्य किती असते? हे मूल्य म्हणजेच G1 हे काढण्यासाठी आपण पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या यांच्या प्रश्नात दिलेल्या किमती या सूत्रात भरूया. G1 बरोबर कॅपिटल G गुणिले 2 गुणिले कॅपिटल M छेद कॅपिटल R छेद 2 कंसाचा वर्ग. या समीकरणाची पुनर्मांडणी करून G1 बरोबर 2 गुणिले 4 गुणिले कॅपिटल G गुणिले कॅपिटल M छेद कॅपिटल R वर्ग. म्हणून G1 बरोबर 8 गुणिले कॅपिटल G गुणिले कॅपिटल M छेद कॅपिटल R वर्ग. म्हणून G1 बरोबर 8 गुणिले G. जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट असते व त्रिज्या अर्धी असती तर G ची किंमत मूळ किमतीच्या 8 पट झाली असती. चला आता आपण G च्या मूल्यात होणारे बदल अभ्यासूया. 1. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी G चे मूल्य समान नसते. याचे कारण असे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याकारणाने तिचा आकार ध्रुवांजवळ थोडा चपटा आहे व विश्ववृत्ताजवळ थोडा फुगीर आहे. अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी तर विश्ववृत्ताजवळ जास्त आहे. म्हणून G चे मूल्य ध्रुवांवर सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर प्रति सेकंद वर्ग इतके आहे. G चे मूल्य ध्रुवांवरून विश्ववृत्ताकडे जात असताना कमी कमी होत जाते. विश्ववृत्तावर G चे मूल्य सर्वात कमी म्हणजे 9.78 मीटर प्रति सेकंद वर्ग इतके आहे. आता आपण उंचीनुसार G च्या मूल्यात होणारे बदल अभ्यासूया. 2. उंचीनुसार बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते व त्यामुळे गुरुत्व त्वरण G चे मूल्य कमी होत जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे G मध्ये होणारा बदल अल्प असतो. उदाहरणार्थ पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 10 किलोमीटर उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर 10 किलोमीटरने वाढल्यामुळे G च्या मूल्यात होणारा बदल नगण्य असतो. तथापि आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्याच्या उंचीमुळे होणारा G मधील बदल विचारात घ्यावा लागतो. काही विशिष्ट उंचीसाठी G च्या मूल्यात होणारे बदल या तक्त्यात दिले आहेत. चला आता आपण खोलीनुसार G च्या मूल्यात होणारे बदल अभ्यासूया. 3. खोलीनुसार बदल. पृथ्वीच्या आत जाताना गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेत जरी फरक पडत नसला तरी पृथ्वीच्या आत जात असताना गुरुत्व त्वरण G चे मूल्य बदलत जाते. पृथ्वीच्या आत जात असताना अर्थातच R चे मूल्य कमी होत जाते. गुरुत्व त्वरणाच्या समीकरणानुसार जर R चे मूल्य कमी होत असेल तर G चे मूल्य वाढत जायला हवे, परंतु तसे होत नाही,
कारण वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळे वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. म्हणजेच गुरुत्व त्वरणाच्या समीकरणामध्ये वापरले जाणारे कॅपिटल एमचे मूल्यही बदलते. याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचे मूल्य कमी कमी होत जाते. पृथ्वीच्या केंद्रात जीचे मूल्य 0 असते. प्रत्येक ग्रह व उपग्रह यांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळ्या असतात व म्हणून त्यांच्या पृष्ठभागावरील जीचे मूल्यही वेगवेगळे असते. माहीत आहे का तुम्हाला? चंद्राचे गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या बलाच्या 1/6 असते. यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. चला आता आपण पदार्थाचे वस्तुमान व वजन याविषयी जाणून घेऊया. वस्तुमान व वजन. वस्तुमान कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रवसंचयाचे मापन होय. याचे एसआय एकक किलोग्रॅम आहे. वस्तुमान ही अदिश राशी आहे. वस्तुमान हे सगळीकडे सारखेच असते. दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे. जितके वस्तुमान जास्त तितके जडत्वही जास्त असते. वजन. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. न्यूटनच्या सिद्धांतानुसार एम वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्वीय बल एफ बरोबर वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक कॅपिटल जी गुणिले पृथ्वीचे वस्तुमान कॅपिटल एम गुणिले वस्तूचे वस्तुमान स्मॉल एम भागिले पृथ्वीची त्रिज्या कॅपिटल आरचा वर्ग. समीकरण 1. येथे कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम भागिले कॅपिटल आरचा वर्ग बरोबर पृथ्वीचे गुरुत्व त्वरण स्मॉल जी. ही किंमत समीकरण 1 मध्ये भरून एफ बरोबर स्मॉल एम गुणिले स्मॉल जी. हे गुरुत्वीय बल म्हणजेच वजन होय. म्हणून डब्ल्यू बरोबर एम जी. म्हणजेच एम वस्तुमानाच्या वस्तूचे वजन एम जी असते. वजन हे वस्तूवर कार्य करणारे गुरुत्व बल असल्याने त्याचे एसआय एकक न्यूटन आहे. तसेच वजन हे बल असल्याने ही एक सदिश राशी आहे. या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यास जसे जीचे मूल्य कमी होत जाते तसेच वस्तूचे वजनही कमी होत जाते. जीचे मूल्य सगळीकडे सारखेच नसल्यामुळे वस्तूचे वजनही स्थिर राहत नाही. स्थानाप्रमाणे ते बदलते, पण तिचे वस्तुमान मात्र सर्व स्थानांवर एकसमान असते. बोलीभाषेत आपण वजन या शब्दाचा वापर वजन व वस्तुमान या दोन्ही अर्थांनी करतो व एखाद्या वस्तूचे वजन हे किलोग्रॅममध्ये म्हणजे वस्तुमानाच्या एककात मोजतो. परंतु जेव्हा आपण राजीवचे वजन 75 किलोग्रॅम आहे असे शास्त्रीय भाषेत म्हणतो तेव्हा आपण राजीवचे वस्तुमान सांगत असतो. 75 किलोग्रॅम वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल प्रयुक्त होते तेवढे राजीवचे वजन आहे असे आपल्याला अभिप्रेत असते. राजीवचे वस्तुमान 75 किलोग्रॅम असल्यामुळे पृथ्वीवर त्याचे वजन एफ बरोबर वस्तुमान एम गुणिले गुरुत्व त्वरण जी बरोबर 75 गुणिले 9.8 बरोबर 735 न्यूटन असते. 1 किलोग्रॅम वस्तुमानाचे वजन 1 गुणिले 9.8
बरोबर 9.8 न्यूटन असते. आपली वजन मापणारी उपकरणे आपल्याला वस्तुमानच सांगतात. दुकानात असलेला समभुजा तराजू 2 वजनांची व पर्यायाने 2 वस्तुमानांची तुलना करतो. चला, आता वेळ झाली आहे प्रश्नोत्तराची. समजा तुम्ही एका उंच शिडीवर उभे आहात. पृथ्वीच्या केंद्रापासून तुमचे अंतर 2 आर असल्यास तुमचे वजन किती असेल? चला, त्याचे मूल्य काढूया. समजा पृथ्वीच्या पृष्ठभागावर तुमचे वजन W न्यूटन व शिडीवर उभे असताना तुमचे वजन W1 न्यूटन आहे. येथे W बरोबर स्मॉल m गुणिले स्मॉल g. या समीकरणात g ची किंमत घालून W बरोबर कॅपिटल G गुणिले कॅपिटल M गुणिले स्मॉल m भागिले कॅपिटल R चा वर्ग, तसेच W1 बरोबर स्मॉल m गुणिले स्मॉल g. या समीकरणात g ची किंमत घालून W1 बरोबर कॅपिटल G गुणिले कॅपिटल M गुणिले स्मॉल m भागिले 2R कंसाचा वर्ग, म्हणून W1 बरोबर 1/4 गुणिले कॅपिटल G गुणिले कॅपिटल M गुणिले स्मॉल m भागिले कॅपिटल R चा वर्ग, म्हणून W1 बरोबर 1/4 गुणिले W. याचा अर्थ तुम्ही शिडीवर उभे असताना तुमचे वजन पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या तुमच्या वजनाच्या 1/4 असेल. माहीत आहे का तुम्हाला? गुरुत्वीय लहरी. पाण्यात दगड टाकल्यावर त्यावर लहरी निर्माण होतात. तसेच एका दोरीची दोन्ही टोके धरून हलवल्यास त्यावरही लहरी निर्माण होतात. हे तुम्ही पाहिले असेलच. प्रकाश हा देखील एक प्रकारचा तरंग आहे. त्यास विद्युत चुंबकीय तरंग असे म्हणतात. हे आपण मागील इयत्तेत शिकलो आहोत. आठवतंय ना? गॅमा किरण, क्ष किरण, अतिनील किरण, अवरक्त किरण, सूक्ष्म तरंग व रेडिओ तरंग हे सर्व विद्युत चुंबकीय तरंगाचेच विभिन्न प्रकार आहेत. खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात व आपण आपल्या उपकरणांद्वारे त्यांना ग्रहण करतो. विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या लहरींद्वारेच मिळालेली आहे. गुरुत्वीय लहरी या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. त्यांना अवकाश काळावरील लहरी असे म्हटले आहे. त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आइन्स्टाईनने 1916 मध्ये वर्तवली होती. ह्या लहरी खूप क्षीण असल्यामुळे त्यांना शोधणे खूप कठीण असते. खगोलीय वस्तूंमधून उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे विकसित केली आहेत. यामध्ये लिगो म्हणजे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी हे प्रमुख आहे. शास्त्रज्ञांनी सन 2016 मध्ये आइन्स्टाईनच्या भाकितानंतर बरोबर 100 वर्षांनी खगोलीय स्रोतांपासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला आहे. या शोधात भारतीय शास्त्रज्ञांचे लक्षणीय योगदान आहे. या शोधामुळे विश्वाची माहिती मिळवण्याचा एक नवीन मार्ग खुला झाला आहे. चला, आता काही उदाहरणे सोडवूया. सोडवलेली उदाहरणे. संच 3. उदाहरण 1. जर एका व्यक्तीचे वजन पृथ्वीवर 750 न्यूटन असेल तर चंद्रावर तिचे वजन किती असेल? चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 1/81 पट आहे व त्याची त्रिज्या पृथ्वीच्या त्रिज्येच्या 1/3.7 पट आहे. चला, प्रथम आपण दिलेल्या बाबींची नोंद करूया.
व्यक्तीचे पृथ्वीवरील वजन WE बरोबर 750 न्यूटन. पृथ्वीच्या व चंद्राच्या वस्तुमानांचे म्हणजेच कॅपिटल ME व कॅपिटल MM यांचे गुणोत्तर बरोबर 81. पृथ्वीच्या व चंद्राच्या त्रिज्यांचे म्हणजेच कॅपिटल RE व कॅपिटल RM यांचे गुणोत्तर बरोबर 3.7. समजा त्या व्यक्तीचे वस्तुमान M किलोग्रॅम आहे. पृथ्वीवरील व्यक्तीचे वजन WE बरोबर स्मॉल m गुणिले स्मॉल g, म्हणून 750 बरोबर स्मॉल m गुणिले कॅपिटल G गुणिले कॅपिटल ME भागिले RE चा वर्ग, म्हणून स्मॉल m बरोबर 750 गुणिले RE चा वर्ग भागिले कॅपिटल G गुणिले कॅपिटल ME. समीकरण 1. व्यक्तीच्या वस्तुमानाच्या या किमतीवरून आपण आता त्याचे चंद्रावरील वजन काढूया. व्यक्तीचे चंद्रावरील वजन WM बरोबर स्मॉल m गुणिले कॅपिटल G गुणिले कॅपिटल MM भागिले RM चा वर्ग. समीकरण 1 ची किंमत ह्या समीकरणात घालून WM बरोबर 750 गुणिले RE चा वर्ग भागिले कॅपिटल G गुणिले कॅपिटल ME गुणिले कॅपिटल G गुणिले कॅपिटल MM भागिले RM चा वर्ग, म्हणून WM बरोबर 750 गुणिले RE चा वर्ग भागिले RM चा वर्ग गुणिले कॅपिटल MM भागिले कॅपिटल ME. आता दिलेल्या किमती ह्या समीकरणात भरून WM बरोबर 750 गुणिले 3.7 चा वर्ग गुणिले 1/81. WM बरोबर 126.8 न्यूटन. चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ 1/6 आहे. वस्तूचे चंद्रावरील वजन आपण mgm, वस्तूचे वस्तुमान m गुणिले गुरुत्व त्वरण gm असे लिहू शकतो. येथे gm म्हणजे चंद्रावरील गुरुत्वीय त्वरण होय. आपल्याला माहीतच आहे की वस्तुमान सगळीकडे सारखेच राहते. याचा अर्थ चंद्रावरील त्वरण हे पृथ्वीवरील त्वरणाच्या 1/6 आहे. चला आता आपण पुढील भागाकडे वळूया. मुक्त पतन, फ्री फॉल. प्रथम आपण एक कृती करूया. एक लहान दगड हातात धरूया व त्या दगडावर कोणकोणती बले प्रयुक्त होत आहेत ते पाहूया. या दगडावर 2 बले कार्यरत आहेत. दगडावरील पृथ्वीचे गुरुत्व बल व दगड हातात धरून ठेवताना विरुद्ध दिशेने समान परिमाणाचे लावलेले बल. चला आता हा दगड हळूच सोडून देऊया. आपल्याला काय दिसते? दगड हातातून सोडून दिल्यास वस्तूवरील पृथ्वीच्या गुरुत्व बलामुळे दगड खाली पडतो. पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होते हे आपल्याला माहीतच आहे. आपण दगड हातात धरलेला असताना देखील हे बल प्रयुक्त होतच होते. परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेले बल त्याला संतुलित करत होते व त्यामुळे तो दगड स्थिर होता. आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने त्याच्या प्रभावाने तो दगड खाली पडला. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. म्हणजे
दगडाचे मुक्त पतन होते. मुक्त पतनात आरंभीचा वेग 0 असतो व कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळेस हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बलही कार्य करते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेमध्ये होऊ शकत नाही. ते केवळ निर्वातातच शक्य आहे. मुक्त पतनात वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग व त्यास लागणारा कालावधी आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. मुक्त पतनासाठी त्वरण हे जी असते व आरंभीचा वेग u 0 असतो. हे लक्षात घेऊन ही समीकरणे खालीलप्रमाणे आहेत. 1. v बरोबर gt. 2. s बरोबर 1/2 gt वर्ग. 3. v वर्ग बरोबर 2 gs. इथे v बरोबर अंतिम वेग, g बरोबर त्वरण, t बरोबर कालावधी व s बरोबर t या वेळात कापलेले एकूण अंतर हे होय. सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना g चे मूल्य g ऐवजी ऋण g धरावे लागते, कारण त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असते. g चे परिमाण तेवढेच असले तरी या त्वरणामुळे दगडाचा वेग वाढत नसून कमी होत असतो. चंद्र व कृत्रिम उपग्रह सुद्धा केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या प्रभावाखाली गतिशील असतात. त्यामुळे तेही मुक्त पतनाचे उदाहरण आहे. माहीत आहे का तुम्हाला, न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे अधिक वस्तुमान असलेल्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल अधिक असते, परंतु अधिक वस्तुमान असलेली वस्तू कमी वस्तुमान असलेल्या वस्तूहून अधिक वेगाने खाली पडत नाही, कारण पृथ्वीवरील एका स्थानावर जी चे मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एकसमान असते. म्हणून कुठल्याही 2 वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात. त्यांचे वस्तुमान व इतर कुठल्याही गुणधर्मांचा या कालावधीवर परिणाम होत नाही. असे म्हटले जाते की गॅलिलिओने सुमारे इसवी सन 1590 मध्ये इटली देशात पिसा या शहरात एक प्रयोग केला होता. 2 वेगवेगळ्या वस्तुमानाच्या वस्तू तेथील झुकलेल्या मनोऱ्यावरून एकाच वेळीस खाली सोडल्या तर त्या एकाच वेळेस जमिनीवर पडतात हे त्याने सिद्ध केले. आपण जर एक जड दगड व एक पीस उंचावरून एकाच वेळे खाली सोडले तर एकाच वेळेस जमिनीवर पोहोचताना दिसत नाहीत. दगड पिसाच्या आधी पोहोचतो. असे होते कारण पिसाचे हवेशी होत असलेल्या घर्षणामुळे व प्रयुक्त होणाऱ्या प्लावक बलामुळे पीस तरंगत हळूहळू खाली येते व जमिनीवर उशिरा पोहोचते. हवेमुळे प्रयुक्त होणारे बल दगडाच्या वजनापेक्षा खूप कमी असते व दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास कमी पडते. तथापि शास्त्रज्ञांनी हा प्रयोग निर्वातात केला असून दगड व पीस दोन्ही वस्तू एकाच वेळेला जमिनीवर पोहोचतात हे सिद्ध केले आहे. चला आता काही उदाहरणे सोडवूया. सोडवलेली उदाहरणे. संच 4. 1. एक 3 किलोग्रॅम वस्तुमानाचा लोहगोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला. जी चे मूल्य 10 मीटर प्रतिसेकंद वर्ग आहे असे धरून खालील राशींचे मूल्य काढा. अ. जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी. ब.
जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग. क. अर्ध्या वेळेस असलेली त्याची उंची. उत्तर. चला प्रथम आपण दिलेल्या बाबींची नोंद करूया. लोहगोलाचे वस्तुमान m बरोबर 3 किलोग्रॅम. कापलेले एकूण अंतर s बरोबर 125 मीटर. आरंभीचा वेग u बरोबर 0. त्वरण बरोबर a बरोबर g बरोबर 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. आता आपण जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी काढूया. त्याकरिता आपण न्यूटनचे गतिविषयक दुसरे समीकरण s बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग हे वापरूया. हे समीकरण आपण यापूर्वी पाहिल्याप्रमाणे मुक्त पतनासाठी s बरोबर 1/2 gt वर्ग असे घेतले होते. दिलेल्या किमती या समीकरणात भरून 125 बरोबर 1/2 गुणिले 10 गुणिले t वर्ग म्हणून t वर्ग बरोबर 125 भागिले 5 म्हणून t वर्ग बरोबर 25 म्हणून t बरोबर 5 सेकंद. लोहगोल 5 सेकंदात जमिनीपर्यंत पोहोचेल. आता आपण जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग काढूया. त्याकरिता आपण न्यूटनचे गतिविषयक पहिले समीकरण v बरोबर u अधिक at हे वापरूया. हे समीकरण आपण यापूर्वी पाहिल्याप्रमाणे मुक्त पतनासाठी v बरोबर gt असे घेतले होते. v बरोबर 10 गुणिले 5 v बरोबर 50 मीटर प्रति सेकंद. लोहगोलाचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग 50 मीटर प्रति सेकंद असेल. आता आपण अर्ध्या वेळेस असलेली त्यांची उंची काढूया. एकूण वेळेचा अर्धा वेळ बरोबर t बरोबर 5/2. एकूण वेळेचा अर्धा वेळ बरोबर t बरोबर 2.5 सेकंद. समजा त्यावेळेस लोहगोलाने कापलेले अंतर s एवढे आहे. मुक्त पतनाच्या बाबतीतील गतिविषयक दुसऱ्या समीकरणाप्रमाणे s बरोबर 1/2 gt वर्ग म्हणून s बरोबर 1/2 गुणिले 10 गुणिले 2.5 चा वर्ग म्हणून s बरोबर 31.25 मीटर. म्हणून अर्ध्या वेळेस लोहगोलाची जमिनीपासूनची उंची बरोबर 125 वजा 31.25 बरोबर 93.75 मीटर. अर्ध्या वेळेस लोहगोलाची जमिनीपासूनची उंची 93.75 मीटर असेल. 2. एक टेनिसचा चेंडू वर फेकला व तो 4.05 मीटर उंचीपर्यंत पोहोचून खाली आला. त्याचा सुरुवातीचा वेग किती होता? त्याला खाली येण्यास किती वेळ लागेल? इथे g चे मूल्य 10 मीटर प्रति सेकंद वर्ग इतके घ्यावे. उत्तर. चला प्रथम आपण दिलेल्या बाबींची नोंद करूया. चेंडूचा अंतिम वेग v बरोबर 0. चेंडूने पार केलेले अंतर s बरोबर 4.05 मीटर. त्वरण बरोबर a बरोबर ऋण g बरोबर ऋण 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या समीकरणाप्रमाणे v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. दिलेल्या किमती या समीकरणात भरून 0 बरोबर u वर्ग अधिक 2 गुणिले ऋण 10 गुणिले 4.05 म्हणून u वर्ग बरोबर 81 म्हणून u बरोबर 9 मीटर प्रति सेकंद.
चेंडूचा सुरुवातीचा वेग 9 मीटर प्रति सेकंद होता. आता आपण चेंडूची खाली येतानाची क्रिया बघूया. समजा की चेंडू टी वेळात खाली येतो. इथे चेंडूचा आरंभीचा वेग u बरोबर 0 मीटर प्रति सेकंद इतका आहे, कारण चेंडू कमाल उंचीवर असताना त्याचा वेग 0 असेल. चेंडूने पार केलेले अंतर s बरोबर 4.05 मीटर. चेंडूचा वेग व त्याचे त्वरण एकाच दिशेत असल्याने a बरोबर g बरोबर 10 मीटर प्रति सेकंद वर्ग. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या समीकरणाप्रमाणे s बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग. 4.05 मीटर बरोबर 0 गुणिले t अधिक 1/2 गुणिले 10 गुणिले t वर्ग. म्हणून t वर्ग बरोबर 4.05/5. म्हणून t बरोबर 0.9 सेकंद. चेंडूला खाली येण्यास 0.9 सेकंद लागतील. चेंडूला वर जाण्यासही तितकाच वेळ लागेल. म्हणून चेंडूला लागणारा एकूण वेळ बरोबर 2 गुणिले 0.9 बरोबर 1.8 सेकंद. चेंडूला खाली येण्यास 1.8 सेकंद लागतील. चला आता पुढच्या भागाकडे वळूया. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. हे आपण गेल्या इयत्तेत शिकलो आहोत. स्थितीज ऊर्जा सापेक्ष असते. पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास स्थितीज ऊर्जा वाढत जाते, याची माहिती आपण घेतली आहे. m वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा mgh असते व पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती 0 असते असे आपण गृहीत धरले होते. आपल्याला हे माहीतच झाले आहे की पृथ्वीचे गुरुत्व त्वरण हे पृथ्वीवरील उंचीनुसार बदलते. गुरुत्व त्वरणाच्या बदलत्या किमतीनुसार वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जाही बदलते. चला त्याविषयी जाणून घेऊया. h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असताना g चे मूल्य आपण स्थिर धरू शकतो व अशा वेळेस वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा काढण्यासाठी गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा बरोबर mgh हे सूत्र वापरू शकतो. परंतु h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना g चे मूल्य 0 असते व वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करत नाही. यामुळे तेथे वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा 0 घेणे अधिक योग्य ठरते. अर्थात अंतर त्याहून कमी असल्यास स्थितीज ऊर्जा 0हून कमी अर्थात ऋण घेतली जाते. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा बरोबर ऋण g गुणिले कॅपिटल M गुणिले स्मॉल m भागिले r अधिक h एवढी असते. येथे कॅपिटल M व कॅपिटल R हे अनुक्रमे पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या आहेत. चला आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. मुक्तिवेग. चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो व हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग 0 होतो हे आपण पाहिले. एका विशिष्ट उंचीवर जाऊन चेंडूचा वेग 0 होतो व तेथून तो खाली पडू लागतो. चेंडूची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते.
त्याची कमाल उंची आपण न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाच्या सहाय्याने काढू शकतो. कसे ते पाहूया. व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. येथे व्ही म्हणजे वस्तूचा अंतिम वेग, यू म्हणजे वस्तूचा सुरुवातीचा वेग, ए म्हणजे त्वरण व एस म्हणजे वस्तूने कापलेले अंतर हे आपल्याला माहीतच आहे. वस्तूचा अंतिम वेग व्ही बरोबर 0 आहे व वस्तूने कापलेले अंतर म्हणजे वस्तूची कमाल उंची आहे. तसेच ए बरोबर ऋण जी आहे. या किमती समीकरणात भरून 0 बरोबर यू वर्ग अधिक 2 गुणिले ऋण जी गुणिले एस, म्हणून चेंडूची कमाल उंची एस बरोबर ऋण यू वर्ग छेद 2g. या समीकरणावरून आपल्या लक्षात येते की चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल. याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जितका अधिक असेल तितका जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका जास्त वर जाऊ शकेल. आपण या अगोदर पाहिल्याप्रमाणे जीचे मूल्य भूपृष्ठापासूनच्या उंचीनुसार कमी होत जाते. म्हणून उंचावर गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण कमी होते. आपण चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो तर तो अधिकाधिक उंच जाईल व एक विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. आरंभ वेगाच्या या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग व्ही एस्केप असे म्हणतात, कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होऊ शकेल. मुक्तिवेगाचे हे सूत्र आपण ऊर्जा अक्षय्यतेचा सिद्धांत वापरून काढू शकतो. कसे ते पाहूया. आरंभ वेग मुक्तिवेगाएवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असल्याने ते बल अनंत अंतरावरच 0 होते. म्हणजे वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावे लागते. म्हणजे वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. चला प्रथम आपण एम वस्तुमान असलेल्या वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील व अनंत अंतरावरील गतिज ऊर्जा, स्थितिज ऊर्जा व एकूण ऊर्जा काढूया. वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गतिज ऊर्जा बरोबर 1/2 गुणिले एम गुणिले व्ही एस्केप वर्ग. वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील स्थितिज ऊर्जा बरोबर ऋण जी गुणिले कॅपिटल एम गुणिले स्मॉल एम भागिले कॅपिटल आर. वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकूण ऊर्जा E1 बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा. म्हणून E1 बरोबर 1/2 गुणिले एम गुणिले व्ही एस्केप वर्ग अधिक वजा कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम गुणिले स्मॉल एम भागिले कॅपिटल आर. तसेच वस्तूची अनंत अंतरावरील गतिज ऊर्जा बरोबर 0. वस्तूची अनंत अंतरावरील स्थितिज ऊर्जा बरोबर ऋण जी गुणिले कॅपिटल एम गुणिले स्मॉल एम भागिले अनंत अंतर बरोबर 0. वस्तूची अनंत अंतरावरील एकूण ऊर्जा E2 बरोबर गतिज ऊर्जा अधिक स्थितिज ऊर्जा. म्हणून E2 बरोबर 0 अधिक 0 बरोबर 0. ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार E1 बरोबर E2. म्हणून 1/2 गुणिले एम गुणिले व्ही एस्केप वर्ग वजा कॅपिटल जी
गुणिले कॅपिटल एम गुणिले स्मॉल एम भागिले कॅपिटल आर बरोबर 0. म्हणून व्ही एस्केप वर्ग बरोबर 2 गुणिले कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम भागिले कॅपिटल आर. म्हणून व्ही एस्केप बरोबर वर्गमुळात 2 गुणिले कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम भागिले कॅपिटल आर. वरील समीकरणास कॅपिटल आर ने गुणूया व भागूया. म्हणून व्ही एस्केप बरोबर वर्गमुळात 2 गुणिले कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम भागिले कॅपिटल आर गुणिले कॅपिटल आर भागिले कॅपिटल आर. वरील समीकरणाची पुनर्मांडणी करून कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम भागिले कॅपिटल आर वर्ग बरोबर स्मॉल जी हे वरील समीकरणात भरून व्ही एस्केप बरोबर वर्गमुळात 2 गुणिले स्मॉल जी गुणिले कॅपिटल आर. आता या समीकरणात गुरुत्व त्वरण आणि पृथ्वीची त्रिज्या यांची किंमत घालून व्ही एस्केप बरोबर वर्गमुळात 2 गुणिले 9.8 गुणिले 6.4 गुणिले 10⁶ म्हणून व्ही एस्केप बरोबर 11,200 मीटर प्रति सेकंद बरोबर 11.2 किलोमीटर प्रति सेकंद. चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहांवर पाठवल्या जाणाऱ्या अवकाशयानांचा आरंभीचा वेग मुक्ती वेगापेक्षा अधिक असणे आवश्यक असते, जेणेकरून ती याने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पार करून इतर ग्रहांकडे जाऊ शकतील. माहीत आहे का तुम्हाला अवकाशातील वजनहीनता? अवकाशयानातील प्रवासी व वस्तू तरंगत आहेत असे दिसून येते. हे कशामुळे होते माहीत आहे का तुम्हाला? चला जाणून घेऊया. अवकाशयान पृथ्वीपासून उंचावर असले तरीही तेथे जीचे मूल्य 0 असत नाही. अवकाश स्थानकावर जीचे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत केवळ 11% कमी असते. त्यामुळे अवकाशयानांची उंची हे वजनहीनतेचे कारण नसते. त्यांची वजनविरहित अवस्था ही त्यांच्या व अवकाशयानांच्या मुक्त पतनाच्या अवस्थेमुळे असते. यानाच्या कक्षेतील वेगामुळे जरी ते प्रत्यक्षात पृथ्वीवर पडत नसले तरी त्यांच्यावर केवळ गुरुत्वीय बलच प्रयुक्त होत असल्याने ते मुक्त पतनच करीत असतात. मुक्त पतनाचा वेग वस्तूच्या गुणधर्मावर अवलंबून नसल्याने प्रवासी यान व त्यातील वस्तू समान वेगाने मुक्त पतन करीत असतात. त्यामुळे एखादी वस्तू हातातून सोडल्यावर प्रवाशाच्या सापेक्ष ती स्थिर राहते व वजनरहित असल्याचे जाणवते. चला आता काही उदाहरणे सोडवूया. सोडवलेली उदाहरणे. संच 5. 1. चंद्राचे वस्तुमान व त्रिज्या अनुक्रमे 7.34 गुणिले 10⁻22 किलोग्रॅम व 1.74 गुणिले 10⁶ मीटर इतकी आहे. चंद्रावरील मुक्तिवेग काढा. उत्तर. प्रथम आपण दिलेल्या बाबींची नोंद करूया. चंद्राचे वस्तुमान कॅपिटल एम बरोबर 7.34 गुणिले 10⁻22 किलोग्रॅम. चंद्राची त्रिज्या कॅपिटल आर बरोबर 1.74 गुणिले 10⁶ मीटर. वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक कॅपिटल जी बरोबर 6.67 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटर वर्ग प्रति किलोग्रॅम वर्ग. चंद्रावरील मुक्तिवेग बरोबर व्ही एस्केप बरोबर वर्गमुळात 2 गुणिले कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम भागिले कॅपिटल आर. ह्या समीकरणात दिलेल्या किमती घालून
व्ही एस्केप बरोबर वर्गमुळात 2 गुणिले 6.67 गुणिले 10⁻11 गुणिले 7.34 गुणिले 10⁻22 भागिले 1.74 गुणिले 10⁻6 म्हणून व्ही एस्केप बरोबर 2372.2 मीटर प्रति सेकंद बरोबर 2.372 किलोमीटर प्रति सेकंद. चंद्रावरील मुक्तिवेग 2.372 किलोमीटर प्रति सेकंद असेल.